गंगापूर तालुक्यातील बाबुळगाव नांगरे ते महामंडळेश्वर श्री श्री एकाधाराड शिवगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून सोमवारपासून महाशिवपुराण कथेला सुरुवात झाली असून कथेच्या पहिल्या दिवशीचे पुष्प गुंफताना महाराजांनी सांगितले की सध्या धर्माचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे। ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनी तन धर्मासाठी दिलं पण मन बदलू दिलं नाही व स्वधर्माचा त्याग केला नाही, अशा पवित्र धर्माचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे धर्म जगवा असे आवाहन उपस्थित शिवभक्तांना त्यांच्याकडून करण्यात आले। दरम्यान सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास महामंडळेश्वर शिवगिरीजी महाराज यांचे बाबुळगाव येथे आगमन झाले। फटाक्यांच्या आतिषबाजीत महाराजांचे स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम महाराजांनी ग्रामदैवत मारुती मंदिरात जाऊन दर्शन केले। कथास्थळी आगमन झाल्यानंतर महाराजांवर शेकडो भक्तांनी पुष्पवर्षाव केला। व्यासपीठावरील जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीचे पूजन केले। शिवमहापुराण कथेला प्रारंभ होण्यापूर्वी महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे आयोजक ब्रह्मचारी गजानन बापूजी यांनी पूजन केले। कृष्णेश्वर प्रतिष्ठान लासू स्टेशनच्या वतीने देखील महाराजांचे पूजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर श्री श्री एकाधाराड विमलगिरीजी महाराज, महंत रविनंदगिरीजी महाराज, भरतानंदगिरीजी महाराज, दत्त महाराज, ज्ञानेश्वर भारती महाराज, गाणगापूर आश्रम आदीचेही पूजन आयोजक गजानन बापूजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। बाबुळगावला मी आलेले बापू त्यावेळेस यायचे, जनार्दन स्वामी पण आलेले नाही तर बरोबर आहे का? बाबुळगावला आलेले की जनार्दन बाबा? बाबुळगाव हे इकडे तेरळला यायचं, तिथं मी बाबाजी येत होते ना, बरोबर? इकडे पाडळशाला बाबाजी यायचे, पाडळस आहे का पाडळस तिथं पण बाबाजी यायचे, आम्ही त्यांच्या संग यायचो बाबाजी। त्या भागात त्या 4-5 गावाला बाबाजी येत होते आणि म्हणून ते आठवतं आम्हाला। विशेष एवढं घ्यायचं, ते पाणी टाकायचं, ते पाणी परत धरून आणायचं आणि त्यातलं सगळ्यांनी थोडं थोडं, असह्य रोग जरी असले किती मोठा असो, जो निवारणच होत नाही त्याला ते पाणी प्यायला द्यायचं। किती? 1 महिनाभर। हाच महिना आहे फक्त, अतिशय महत्वाचा आहे। ज्येष्ठाचा महिना पण चालतो ना, हा पण चालतो, आणि तो जो दुर्वा आहे तो पण त्याला खायला द्यायचा। जे अक्षर आहेत ते पण खायला, एकतर प्रदोषचा दिवस असावा, दर महिन्याला शिवरात्री पण धर्मासाठी केलं पण मन बदलू दिलं नाही, तसं आपल्याला सुद्धा आपलं जीवन घडवण्यासाठी शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं 3 दिवसामध्ये आपल्यामध्ये रोम रोमात धर्म जागला पाहिजे। बाबाजी म्हणायचे धर्म करा, धर्म करा, त्याने